प्रश्नपत्रिका आहे. तर बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि उत्तरपत्रिकेमध्ये लिहा. तर बघा, डोली ओलम हा डॉट डॉट उपसंघातील प्राणी आहे. त्याचं अचूक उत्तर हा पर्याय क आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते मानसिक विकृती असण्याचे लक्षण नाही? तर बघा, संगीत ऐकणे हे काही मानसिक विकृती नाहीये ती. संगीत ऐकणे ही एक चांगलीच गोष्ट आहे, कुठलीही विकृती नाहीये ती, चुकीची गोष्ट नाहीये. आता बघा, अवयवदाता जिवंतपणी खालीलपैकी कोणता अवयव दान करू शकतो? तर बघा, डोळे हा त्याचा काय आहे? योग्य पर्याय आहे. खालीलपैकी कोणता स्रोत हरित ऊर्जा स्रोत नाही? बघा, खालीलपैकी कोणता स्रोत हा हरित ऊर्जा स्रोत नाही? नैसर्गिक वायू. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते सूक्ष्म शैवाल अन्न म्हणून वापरले जात नाही? सॅक्रोमायसिस हा पर्याय डी त्याचा अचूक उत्तर आहे. तर बघा, वेगळा घटक ओळखा. अपवाहिनी, गर्भाशय, अंडाशय आणि अंडनलिका. तर अपवाहिनी हा त्यातला वेगळा शब्द आहे. त्याच्यानंतर बघा, दुखापतीपासून आराम देणे हे प्रथमोपचाराचा उद्देश आहे. तर प्रथमोपचाराचा उद्देश, तर हे विधान काय आहे? चूक आहे. चूक की बरोबर मधलं विधान आहे. त्यानंतर बघा, खालील आकृती काय दर्शवते? खालील आकृतीमध्ये काय दर्शवतं ते ओळखून लिहायचं आहे, आकृतीचं निरीक्षण करून. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, सहसंबंध ओळखा. जसं श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, तसं नील क्रांतीला काय आहे ते पूर्ण करायचं, नाव लिहायचं. ॲनेलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा कोणता आहे ते लिहायचं. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 शास्त्रीय कारण काय करायचे लिहायचे. तर याच्यामध्ये बघा, अभिरूप सराव उपयुक्त असतो. जेलफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास शरीराचा दाह होतो. आज शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. तर कोणत्याही दोन्हीची तुम्ही शास्त्रीय कारण त्या ठिकाणी लिहायचे. आता बघा, फरक लिहा, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. तर याच्यामध्ये बघा, पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यातला फरक स्पष्ट करायचा. त्यानंतर बघा, हे संकल्पचित्र पूर्ण करायचंय. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी, स्वच्छता आणि इतर 3 घटक आहेत ते तुम्ही काय करायचे, पूर्ण करायचे. त्याच्यामध्ये किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम लिहायचे. काय त्या प्रदूषणाचे परिणाम होतात? टिपा लिहा. कार्बनी वय मापन याच्यावर टीप लिहायची आहे. भूस्खलनाचे कोणते ही 4 परिणाम काय करायचे लिहायचे. नैसर्गिक आपत्तीमध्ये हा आहे भूस्खलन, तर त्याचा काय परिणाम होतो ते लिहायचा आहे. त्यानंतर बघा, कोणतेही 5 सोडवायचे, उपप्रश्न सोडवायचे. तर जैव तंत्रज्ञानाचे जे फायदे आहेत, तर एकूण 6 चौकटी आहेत 3 गुणांसाठी, तर ते तिथे लिहायचे. कोणतेही 5 सोडवायचे लक्षात ठेवायचे. पर्यावरण संवर्धनात तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा. जलविद्युत निर्मिती केंद्रातील प्रवाह रचनेतील आकृती पूर्ण करून कोणतेही 2 फायदे लिहा. बघा, ही रिकामी जागा दिलेली आहे. वाहत्या पाण्यातील ऊर्जा, त्याच्यानंतर ही रिकामा भाग आहे, आणि विद्युत ऊर्जा. तर या 2 ठिकाणी काय अचूक उत्तर येते ती लिहायची आणि आकृती पूर्ण करायची. समपृष्ठ रज्जू प्राणी संघाची महत्वाची लक्षणं काय करायचे लिहायचे. आता बघा, दिलेल्या आकृतीला योग्य नावे द्या आणि प्रजननाची पद्धत काय करा स्पष्ट करा. योग्य ठिकाणी नावं द्या आणि प्रजननाची पद्धत काय करा स्पष्ट करा. पुढील तक्ता पूर्ण करायचा. स्त्रोत, सूक्ष्मजीव, सेंद्रिय आम्ल, उपयोग. आता बघा, याच्यामध्ये ऊसाची मळी व क्षार, कुठला सूक्ष्मजीव, सेंद्रिय आम्ल, उपयोग काय होतो. तर अशा प्रकारे इथे हा तक्ता काय करायचा पूर्ण करायचा. याच्यामध्ये पण एकूण 6 चौकटी आहेत अर्ध्या गुणांसाठी, त्या पूर्ण करायच्या.
आता प्रश्न 7वा बघा. तुमच्या मते सायबर गुन्हेगारी कक्षेत येणाऱ्या 3 कृत्यांची उदाहरणं द्यायची आहेत का? इंटरनेटच्या माध्यमातून जी गुन्हेगारी होते त्याच्या बाबतीत 3 उदाहरणं द्यायची आहेत. खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आकृतीत दिलेली पेशी क्रिया कोणती आहे ती ओळखा. या क्रियेसाठी कोणते विकार ही आकृतीचं निरीक्षण करायचं. विकर गरजेचे असते ते लिहायचं आहे. पेशींच्या कोणत्या भागात वरील क्रिया घडून येते ते लिहायचं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 4 कोणताही एक सोडवायचा आहे. आता बघा खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ह्या उत्तराचा आधी तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हा स्क्रीनशॉट मारून झाला की मग इथं प्रश्नांची उत्तर द्यायची. अजून सुद्धा आहे बघा, हा एक आहे एवढा भाग. तर बघा केवळ ग्लुकोजच्या विघटनामध्येच ऊर्जा निर्मिती होत आहे असे गृहीत धरले असता किती एटीपी तयार होते. किण्वनमध्ये विनॉक्सी श्वसन कसे घडून येते. किण्वनातून निर्माण झालेल्या उत्पादनांची कोणतीही 2 उदाहरणे द्या. व्यायामानंतर आपल्याला थकवा का येतो. जास्त पाणी असलेल्या दलदलयुक्त जमिनीत पेरलेले बीजांकुर दरम्यान कोणत्या प्रकारचे श्वसन करते ते लिहायचं आहे. आता बघा खालील आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पीयूषिका ग्रंथी, मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल, पूर्ण वाढ झालेली पुटिका, हे सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, आकृतीमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरची उत्तरं. ऋतुचक्र कधी सुरू होते. ऋतुचक्र नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाची नावे. ऋतुचक्राच्या वेळी तो रोजस्त्रावाचा त्रास होतो त्या काळात काय घडतं. जर अंडपेशीची शुक्राणूद्वारे फलन घडले तर काय होईल. आणि ऋतुचक्राच्या काळात वैयक्तिक स्वच्छता घेणं का आवश्यक असतं. ही सर्व माहिती याच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहायची. प्रत्येकासाठी 1-1 गुण असे 5 गुण असतात किंवा मग वरचा पूर्ण करा. उतारा वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. अशा प्रकारे एकूण